या ठिकाणी पहिला चेंडू खेळाडू बॉल खाली आणि फलंदाज बाद होतोय। पहिल्याच चेंडूवर पहिला झटका या ठिकाणी काशेगाव संघाला। अतिशय तगडा फलंदाज या ठिकाणी झेलबाद झालेला आहे आणि पहिला झटका म्हणावा लागेल। तडवळे संघाकडे जर बघितलं तर अतिशय लहान खेळाडू या ठिकाणी मैदानावर खेळतोय। 14 वर्षाचा खेळाडू सिद्धार्थ पाटील। बघा त्या खेळाडूची जिद्द बघा, खेळण्याची आईट बघा, ढब बघा। लेदर क्रिकेट तो आता सध्या खेळत आहे। कृपया स्पीडअप घ्यायच्या सामन्याला, अंपायरना विनंती आहे सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे। 20 मिनिटांमध्ये सामना हा पहिली इनिंग संपलेली पाहिजे। हॅलो, या ठिकाणी या मैदानामध्ये प्रसिद्ध असणारा लाला सुशांत पाटील नावानं तडोळे संघाकडून खेळतोय। या शिराळा गावचा पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला तो लाला। शिराळा नगरीचा तो आवडता खेळाडू आहे। या ठिकाणी तिसरा चेंडू घेऊन येतोय तो लाला, बघूया काय करतोय। पुन्हा एकदा हा नो बॉल अंपायर कडून घोषित केलाय, हाईट नोफ आणि 1 धाव आणि डिक्लेअर झोन मध्ये गेलेली 1 धाव, अशा 2 धावा। या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 2। या ठिकाणी डावखोरा फलंदाज ऋषी आमदार चषक गाजवलं होतं। कृपया रस्त्यावर लावलेल्या ज्या 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स गाड्या आहेत त्या कृपया काढून घ्यायच्या आहेत। बघूया लालाचा पुढचा चेंडू ऋषीसाठी। अतिशय चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला होता, हलक्या हाताने टोललेला चेंडू 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये। तीन चेंडू मध्ये 3 धावा, बॉल जातोय आणि या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते 5। चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण लालाला। सुशांत, सॉरी इथं सांगितलं लाला। सुशांतचा शेवटचा चेंडू सामना करेल तो ऋषी। पुन्हा एकदा चतुर गोलंदाज, चतुराने टाकला चेंडू, निर्धाव चेंडू। या ठिकाणी गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला सुशांत कडून, चांगल्या प्रकारची गोलंदाजी, कमी धावा रोखण्यामध्ये यश। 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 6। स्पीडअप घ्यायच्या सामन्याला, कृपया वेळ झालेला आहे, मीटिंग टीमची नको आहे। या ठिकाणी संघासाठी दुसरं षटक तसेच वैयक्तिक पहिलं षटक आयकॉन खेळाडू गौरव बडदे घेऊन येत आहे गोलंदाजी आर्कवर। बघूया गौरव आपल्या तळवळे संघासाठी कशा प्रकारचे योगदान देतोय। चला स्पीडअप घ्यायच्या सामन्याला। गौरवचा पहिला चेंडू
चांगला चेंडू फलंदाजाला बीट केलेला आहे आणि सरळ किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. या ठिकाणी अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी फलंदाजाकडून बॉल जातो तो सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या 12. एका आयकॉन खेळाडूवर चढवलेला हल्ला या ठिकाणी आपला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा थोडस बरकटलेला चेंडू या ठिकाणी वाईटच्या दिशेने जातोय 1 धावेसाठी. अवांतर 1 धावा. या अवांतर धावसंख्येत तर संघाची धावसंख्या होते ती 13. चांगला चेंडू या ठिकाणी 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. पुढचा चेंडू गौरवचा सामना करेल ऋषी. गोलंदाजी आर्कवर गौरव. ऋषीने दाखवून दिला की मी काशेगावचा काय चमकता हिरा आहे. चांगला फटका या ठिकाणी 6 धावेसाठी जातोय. उत्तुंग षटकार या ठिकाणी आपला पाहायला मिळतोय. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 20. गौरवने आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केलेले आहेत. 5वा चेंडू सामना करेल ऋषी. चांगला चेंडू या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 21 धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर सजवली आहे काशेगाव संघाने. वन टू गो या ओव्हरचा शेवटचा चेंडू या ठिकाणी प्रगतीपथावर. चांगला फटका या ठिकाणी पुन्हा एकदा ऋषीने लगावला. उत्तुंग असा षटकार आणि या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 27 सॉरी. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर काशेगाव संघाची धावसंख्या होते 27. या ठिकाणी तिसरं षटक गोलंदाजी यारकोर घेऊन आला गोलंदाज आहे तो अनिकेत. आयकॉन खेळाडू अनिकेत. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देतोय अनिकेत. पहिला चेंडू चला सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. सध्या जो स्ट्राइक बॅट्समॅन आहे तो शुभम. फुलटच चेंडू होता आणि तितक्याच चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सुशांत द्वारे झेल सुटलेला आहे. सुशांत कडून चूक झालेली आहे झेलची. या ठिकाणी काशेगाव संघाची धावसंख्या 28. अनिकेतचा दुसरा चेंडू आणि सामना करेल
ऋषिकेश. पुन्हा एकदा ऋषीने हल्ला चढवला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी. काशेगावचा तो चमकता हिरा या ठिकाणी या मैदानावर आपली चमक सोडताना दिसतोय. ऋषिकेश याच्या बॅटमधून तिसरा हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. ऋषिकेशने याआधी या मैदानावर आपली चांगली छाप सोडलेली आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलला चेंडू. या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न होता परंतु क्रीजमध्ये फलंदाज पोहोचलेला आहे. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 35. चला स्पीडअप घ्यायच्या सामन्याला, वेळ झालेला आहे. चांगला चेंडू, स्लो ऑन डिलिव्हरी या ठिकाणी. चतुराईने गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज करतोय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. अनिकेत कडून एक वेगळ्या व्हेरिएशनची गोलंदाजी पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू अनिकेतचा. अतिशय तगडा फटका या ठिकाणी बघायला मिळाला. त्याचं रूपांतर झालेलं आहे 6 धावेसाठी. अतिशय चांगला असा फटका या ठिकाणी शुभमच्या बॅटमधून. चांगला हल्ला चढवला. थोडासा अडचणीत दिसतोय तडवळे संघ. दोन्ही फलंदाज मागे हटायला तयार नाहीत. चांगली बॅटिंग काशेगाव संघाकडून पाहायला मिळते. या ठिकाणी 5 चेंडू या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरचे संपलेले आहेत. 1 to go शेवटचा चेंडू या ओव्हरचा. चतुराईने टाकला हा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. ओव्हर समाप्त. तीन ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या काशेगाव संघाची 42. बघूया शेवटचं षटक, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं. ते शेवटचं षटक, निर्णायक षटक या ठिकाणी कोण घेऊन येतोय. कृपया सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. वेळ लावू नका कारण खूप वेळ झालेला आहे. वेळेत सामने या ठिकाणी संपवायचे आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे, बॅट्समॅन असू द्यात किंवा ऋषिकेश, कृपया वेळ लावू नका. या ठिकाणी गोलंदाजी आरकोर सचिन. चतुराईने टाकला हा चेंडू. निर्धाव चेंडू सचिन यांच्याकडून पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असल्याशिवाय पुन्हा एकदा चांगला फटका. या ठिकाणी चांगला फटका 4 धावेसाठी. शुभम याच्या बॅटमधून खणखणीत असा चौकार आणि या चौकारानंतर काशेगाव संघाची धावसंख्या होते ती 46. सचिनचा पुढचा चेंडू हा वाईट घोषित केला अंपायरने. 1 धाव आणि डिक्लेअर झोन मधली 1 असे 2 धावा या ठिकाणी धावफलकावर. थोडस दबावाखाली सचिन. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी 4 धावेसाठी. चांगली फलंदाजी करतोय शुभम. आयकॉन खेळाडू आहे हा शुभम. काशेगाव संघाकडून आयकॉन म्हणून का खेळतो याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्याला मैदानावर दिसतंय. चांगली फलंदाजी.
चांगला चेंडू रिलीज केला आणि थोडीशी मिसफिल्ड आणि हा चौकार जातोय. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 56. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. हाणामारीच्या षटकामध्ये रवी थोडासा दबावाखाली, सचिन थोडासा दबावाखाली गोलंदाजी करतोय. तगडा बॅट्समॅन आहे, आयकॉन खेळाडू असणारा शुभमच्या समोर गोलंदाजी करणं थोडं दबाव. पुन्हा एकदा चांगला फटका डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन ना दत्ता भाऊ, 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल जाऊन परत मैदानामध्ये आला होता. शेवटचा चेंडू आणि चांगली फिल्डिंग म्हणता येईल. या ठिकाणी या धावा झाला आहे शुभम शेवटच्या चेंडूवर आणि 1 धाव पूर्ण आणि 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 59. ठीक आहे, रन शॉर्ट आहे, रन एकही नाही. शेवटच्या चेंडूवर 0 रन. या ठिकाणी शॉर्ट रनमुळे संघाची धावसंख्या होते ती 58. जिंकण्यासाठी आव्हान आहे ते 59 धावेचं. लवकरात लवकर शतरक्षण. कृपया सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. काशेगाव संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच्या लगेच सजवून घ्यायचं आहे. वेळ लावायचा नाही कृपया, वेळ भरपूर झालेला आहे. चला, काशेगाव संघाचे सर्व खेळाडू क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आहेत. या ठिकाणी अंपायरची भूमिका पार पाडत असलेले दत्ताभाऊ कदम आणि अभिजित दादा सोनटक्के चांगली अंपायरकी, डोळ्यात तेल घालून अतिशय चांगले काटेकोर अंपायरकी या ठिकाणी पार पाडतायत काशेगाव संघाचे. चला लवकरात लवकर टीम फिल्डिंग लावून घ्या, वेळ लावू नका मित्रांनो. पाचुंबरे आणि नागठाणे या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होतोय, आपण लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. चला लवकरात लवकर नागठाणे आणि पाचुंबरे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. काशेगाव संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावण्यासाठी दाखल झालेला आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला या ठिकाणी कुठलं रघुबापू त्या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये आपला टॉस करून घ्यायचा आहे. पाचुंबरीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. नागठाणे सन्माननीय योगेश बिचकर दादा यांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी आपण उपस्थित राहायचं आहे. लवकरात लवकर चला सामन्याला स्पीडअप घ्यायचा आहे. मॅच चालू करा अंपायर. सन्माननीय योगेश बिचकर दादा यांना विनंती आहे की टॉस का बॉस मध्ये टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर शरद सराफले यांनाही विनंती आहे की आपण हे टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी टॉसच्या मंचावर उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी पाचुंबरे वर्सेस नागठाणे या दोन संघाच्या दरम्यानचा टॉस होतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस करून घ्यायचे. चला बापू सन्माननीय योगेशजी बिचकर साहेबांना विनंती आहे टॉस करण्यासाठी या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावर उपस्थित राहायचं आहे.
या ठिकाणी टॉस होतोय नागठाणे वर्सेस पाचुंबरी. टॉस टॉस विन पाचुंबरी. निर्णय कळवायचा आहे. बॉलिंग फर्स्ट. या ठिकाणी आताच पाचुंबरी वर्सेस नागठाणे या दोन संघादरम्यान टॉस झाला आणि या टॉस मध्ये पाचुंबरी संघाने टॉस जिंकून गोलंदाजी स्वीकारलेला आहे. पहिला चेंडू या ठिकाणी रिलीज झाला. गोलंदाज आहे तो जगदीश. दुसरा चेंडू घेऊन येते जगदीश. सामना करेल तो सुशांत आणि या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जातोय एक धावेसाठी. या एक धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 2. दोन चेंडू या ठिकाणी जगदीशने रिलीज केले. प्रत्येक चेंडूवर एक धाव. बघूया पुढचा चेंडू जगदीश यांचा. चांगला फटका या ठिकाणी. चांगली फिल्डिंग या ठिकाणी म्हणता येईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण घेण्यामध्ये यशस्वी फलंदाज. आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय तो गौरव पाटील. गौरव चांगला चेंडू या ठिकाणी. थोडासा बीट झालेला आहे तो गौरव. जगदीशने चांगला चेंडू रिलीज केला आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी त्यांनी करून दाखवली. हुशार चतुर गोलंदाज जगदीश. पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला आणि एक धाव डिक्लेअर झोन मध्ये जाते आहे. एक धावेनंतर संघाची धावसंख्या होते 5. चेंडू 5 धावा धावफलकावर सजलेले आहेत. गोलंदाजी आर्कवर गोलंदाजी करतो तो जगदीश. अतिशय सुंदर असा फटका या ठिकाणी सुशांत यांच्या बॅटमधून निघाला आहे. उत्तुंग असा षटकार 6 धावेसाठी आणि ओव्हर समाप्त होते. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 11. एक षटकानंतर संघाची धावसंख्या 11. 59 धावेचं लक्ष्य. तगड लक्ष या ठिकाणी तळोळे संघासमोर आहे. चांगली गोलंदाजी. 5 चेंडू पहिले टाकले. शेवटचा चेंडू थोडासा महागडा ठरला काशेगाव संघाला. या ठिकाणी गोलंदाजी यारकोर आलेला गोलंदाज आहे तो शुभम. आयकॉन खेळाडू म्हणून काशेगाव संघाकडून खेळतोय शुभम. बघूया संघासाठी कशा प्रकारचे योगदान देतोय शुभम. आयकॉन वर्सेस आयकॉन. शुभम आयकॉन वर्सेस काशेगावच्या तडवळे आयकॉन गौरव. बघूया कुठला आयकॉन सरस ठरतोय. आपलं वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो शुभम. पहिला चेंडू शुभमचा. सामना करेल गौरव. या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग द बिटवीन या ठिकाणी या दोन्ही फलंदाजाकडून पाहायला मिळाली. या 2 धाव्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 13. एक चेंडू या ठिकाणी शुभमने रिलीज केला. हलकासा फटका. 2 धावा. चांगला फटका. या ठिकाणी थोडासा ऋषीकडून चूक म्हणावं लागेल. चांगल्या फलंदाजाचा झेल ऋषीकडून निसटला. बघूया हे झेल किती अवघडात जातोय, अवघड पडतोय. दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू या ठिकाणी शुभम याच्याकडून गोलंदाजी यार्कवर. सामना करेल सुशांत पाटील. थोडंसं सुशांत बीट झाला आणि निर्धाव चेंडू.
पुढचा चेंडू शुभम यांचा सामना करेल सुशांत. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर चेंडू टाकून निर्धाव चेंडू, चांगला चेंडू रिलीज केला होता. अतिशय तगडा असा फटका सुशांतच्या बॅट मधून 6 धावेसाठी चांगला फटका या ठिकाणी. शेवटचा चेंडू या षटकातला. हॅलो, पुन्हा एकदा सुशांतच्या बॅट मधून चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर चांगलीच फिल्डिंग म्हणावं लागेल. थोडस कॅच मिस झालेले आहे परंतु 2 धावा रोखण्यामध्ये यशस्वी क्षेत्ररक्षक. 4 धावा. या 4 धावेनंतर ओव्हर समाप्त. 24 धावा धावफलकावर आणि या ठिकाणी तडवळे संघाची. तिसरं षटक. स्कोर 24. 2 ओव्हर 24 झालेले आहेत. 2 ओव्हर मध्ये अजून 12 बॉल 35 धावाची आवश्यकता आहे तडवळे संघाला. वाईड चेंडू या ठिकाणी 1 अतिरिक्त धाव. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी अतिशय चतुराईने गोलंदाजी करतोय गोलंदाजी आर्कवर रोहित. आयकॉन खेळाडू काशेगाव संघाचा रोहित. वैयक्तिक आपलं षटक, पहिलं षटक आणि संघाचं तिसरं षटक हाताळतोय तो रोहित. 2 चेंडू रिलीज केले. तिसरा चेंडू, चांगला फटका. तितकीच चांगली फिल्डिंग या ठिकाणी. मला वाटतंय 50+ हा खेळाडू एक युवा खेळाडू म्हणून या ठिकाणी खेळताना दिसतोय. या ठिकाणी रोहित कडून 3 चेंडू या ठिकाणी रिलीज केले. पहिल्या चेंडूवर पहिला वाईट. या ठिकाणी पुन्हा एकदा मिसफील्ड म्हणता येईल. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 30. पहिला चेंडू रिलीज केला तो वाईड. दुसरा चेंडू 1, तिसरा चेंडू 2, चौथा चेंडू 2. अशा पद्धतीने 3 चेंडू या ठिकाणी झालेले आहेत. पुन्हा एकदा लालाचा फटका आणि पुन्हा एकदा मिसफील्ड या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि 4 धावेसाठी सुशांत यांच्याकडून चांगली फलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते आहे. आतापर्यंत सुशांतने बनवले आहेत 25 धावा. चांगला फटका. चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल. 1 धाव पूर्ण. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती 35.
अजूनही 7 बॉलमध्ये 24 धावाची आवश्यकता आहे. या ठिकाणी ओव्हरची सांगता 3 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 35. 6 चेंडू आणि 24 धावा. लवकर सामना स्पीडअप घ्यायचा आहे. या ठिकाणी काशेगाव संघाचा अनुभवी गोलंदाज काय नाव हौशेराव पाटील आपलं वैयक्तिक षटक आणि संघाचं 4थं षटक निर्णायक षटक घेऊन येत आहेत. हौशेराव पाटील गोलंदाजी आर्कवर. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्क. चला सामन्याला स्पीडअप घ्या कृपया, वेळ झालेला आहे. हौशेराव यांचा सामना करेल सुशांत पाटील. पहिला चेंडू. या ठिकाणी अतिशय चतुराईने चेंडू टाकला आणि निर्धाव. अजूनही 5 चेंडू मध्ये 24 धावाची गरज आहे. पुन्हा एकदा सुशांतला समजण्याच्या आधीच बॉल. चांगली गोलंदाजी याकडून. अनुभवाचा कस लावताना दिसतात ते हौशेराव पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू रिलीज केला आणि निर्धाव चेंडू. 3 चेंडू 0 धावा. नो बॉल प्लस 6 धावा. अतिशय चांगला फटका या ठिकाणी सुशांत यांच्या बॅटमधून. या 7 धावानंतर संघाची धावसंख्या होते ती 42. अजूनही 19 किती 17. 3 बॉल 17. 3 बॉल 17 म्हणाल नाही. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळते. अनुभवाचा कस लावताना दिसतात हौशेराव पाटील. अतिशय अनुभवी गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल जातो तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. शेवटचा चेंडू बाकी आहे. या ठिकाणी काशेगाव संघ या ठिकाणी विन झालेला आहे. गुड लक काशेगाव संघ, बॅड लक तडवळे संघ. चांगला खेळ केला. खेळ आहे शेवटी, हार जीत होतच असते. या ठिकाणी पाचुंबरे आणि नागठाणे संघांना विनंती आहे लवकरात लवकर आपलं मैदानामध्ये पाचुंद्री संघांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यानंतर कॉमेंट्रीसाठी रघु बापू यांना विनंती आहे आपण